नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पेरणी अगोदर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. चालू वर्षी हवामान खात्याने एल निनोचे सावट सांगितले आहे. त्यामुळे सरासरी पाऊस काळाच्या तुलनेत पाऊस काळ कमीच पडेल. मित्रांनो, अशातच आपल्याला न घाबरता खरीपातील पेरणी काळजीपूर्वक केली पाहिजे आणि अशा वेळेसच दुबार पेरणीपासून वाचले पाहिजे. मित्रांनो, पेरणी 75 मिलीमीटर ते 100 मिलीमीटर पाऊस पडल्यावरच आणि जमिनीत पुरेसा ओलावा असल्यावरच आणि वरच करायचे आहे आपल्याला. तसं बघितलं आपण तर सोयाबीन पेरणीची शिफारस ही आपल्याला 15 जून ते 15 जुलैच्या दरम्यान केली जाते. परंतु आता 15 जून आला तरी पावसाचा एकही थेंब नाही. असू द्या मित्रांनो, पाऊस पडेल, थोडा वेळ उशिरा पडेल, पण पाऊस पडल्यानंतरच आपल्याला पेरणी करायची आहे. कुठल्याही शेतकऱ्यांनी जर पेरणी केली त्याच्याकडं अगोदरच पाण्याची उपलब्धता असेल तर आपल्याला मुळीच गडबड करायची नाही. त्याच्यानंतर मित्रांनो, शक्यतो चालू वर्षी आपल्याला पेरणी BVF यंत्रानेच करायची आहे. याचे फायदे दुहेरी आहे मित्रांनो. BVF म्हणजे काय तर ब्रॉड बेड फरो साहाय्याने आपण पेरणी केली तर त्याचे फायदे दुहेरी कसे असू शकतात. जर पाऊस काळ जास्त झाला तरीसुद्धा नुकसान कमी होतं आणि पाऊस काळ कमी झाला तरीसुद्धा आपलं पीक तग धरून राहतं. अशा अवस्थेत पेरणी करताना जाणीवपूर्वक दक्षता घ्यायची आहे. ती म्हणजे बियाणं 4 ते 5 सेंटीमीटर खोलवर पेरायचं आहे. बियाणं जर जास्त खोलवर गेलं तर त्याचा उगवण क्षमतेवरती मारा पडतो आणि परिणामी बियाणं उगवत नाही. पेरताना जर खत पेरणी यंत्राने देत असाल तर नीट लक्ष देऊन बघा की खत बियाणांच्या बाजूला पडत आहे का वरते. जर खत बियाणांच्या वर पडलं तर उष्णतेच्या प्रभावामुळे बियाणं जळण्याची दाट शक्यता आहे आणि आपण म्हणतो की आपलं बियाणं का उगवलं नाही, असं बऱ्याचदा होताना दिसून येतं. मित्रांनो, त्याच्यानंतर पेरणी करताना शक्यतो आपल्याला 45 बाय 10 सेंटीमीटर किंवा 45 बाय 5 सेंटीमीटरच्या अंतरावर पेरणी करायची आहे. तर असं का, तर हे विद्यापीठाने शिफारस केलं आहे की सोयाबीन पेरणी करत असताना शक्यतो 45 बाय 10 ते 45 बाय 5 सेंटीमीटरनेच पेरणी करायची. 45 हे अंतर आपल्याला 2 सरीमध्ये ठेवायचं आहे आणि दुसरं म्हणजे 10 बाय 10 किंवा 5 बाय 5 हे आपल्याला अंतर 2 पिकांमधलं ठेवायचं आहे, 2 झाडांमधलं ठेवायचं आहे. असं केल्याने काय होतं तर प्लॉटमध्ये एकरी समांतर पीक वाढतं आणि ह्या जर अंतर मेंटेन जर आपण केलं तर पिकांना न्यूट्रिएंट अपटेक करण्यास मदत होते, हवा खेळती राहते. असे त्याचे बरेचसे फायदे आहेत जेणेकरून उत्पन्नावर त्याचा थेट परिणाम पडत असतो. आता हे तो खूप महत्त्वाचं ठरतं. तर पेरणी करताना गडबड करू नका. चांगल्या प्रतीचे वाण, भरघोस उत्पन्न देणारं वाण निवडा, हे खूप इथं महत्त्वाचं राहील. आता वाण कमी ते मध्यम कालावधीचं परिपक्व होणारं वाण शक्यतो निवडा, हे हुशारीचं ठरलं ह्या वर्षी. जर तुम्ही म्हणाल की आम्ही KDS म्हणजेच फुले संगम हे जो वाण आहे हा निवडतो, ह्या वाणासाठी लागणारा पाणी भरपूर लागतं, या वाणासाठी जमीन भारी भरकम लागते, तर अशा अवस्थेत अवघड आहे. चालू वर्षी पाऊस काळ कमी, मग ह्याच्या उलट आपण असं वाण निवडू शकतो ज्या वाणाला मुळातच कमी पाणी लागतं आणि जे वाण कमी पाण्यामध्ये परिपक्व होतात, अशा वाणाची निवड करणं कधी पण हुशारीचं ठरलं आहे. तर याच्यामध्ये मी सांगेल की फुले दुर्वा किंवा 992 हे जे वाण आहे किंवा MAUS ज्या व्हरायटीज आहेत त्या आपण इथं निवडू शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो, दुसरं म्हणजे GS 335 हे जे वाण आहे ते पाऊस काळ जास्त असू देत किंवा पाऊस काळ कमी असू देत, सोयाबीनमध्ये ॲव्हरेज उत्पन्न म्हणजे एकरी 12 क्विंटल उत्पन्न देणारं, जर योग्य ते नियोजन असेल तर देणारं उत्पन्न वाण आहे. परंतु जर काही कारणास्तव KDS 992 किंवा GS 335 किंवा MAUSचे वाण जर आपल्याला भेटले नाहीत तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला नजीकच्याच कृषी सेवा केंद्रामध्ये जायचं आहे, त्यांचा व्यवस्थित सल्ला घ्यायचा आहे. आपले रान काय आहे, आपल्याला पाण्याची उपलब्धता आहे का, किंवा आपल्या जमिनीचा प्रकार कसा आहे, मध्यम, भारी ते हलके प्रकारच्या नुसारच वाण विचारून घ्या. कोणत्या वाणाचे कालावधी जास्त आहे, कोणता वाण कमी कालावधी देतो, आणि दुसरं शेवटचं अल्टिमेटम आहे की उत्पन्न ठीकठाक कुठल्या वाणाचं आहे असं वाण शक्यतो आपल्याला निवडण्यास प्राधान्य मित्रांनो द्यायचं आहे. पेरणी करताना कोणतीही गडबड करू नका. फक्त या गोष्टी लक्षात ठेवा, पेरणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असल्यावरच आपल्याला पेरणी करायची आहे. बियाणं कमी कालावधीचा आणि ॲव्हरेज उत्पन्न देणारं निवडा. पेरणी BVF यंत्रानेच करा. पेरणी करत असताना 45 बाय 10 किंवा 45 बाय 5 सेंटीमीटर अंतरावर पेरणी करा. पेरणी अगोदर चांगलं कुजलेलं शेणखत मिक्स करून टाका, याचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल. आणि दुसरं गोष्ट म्हणजे पेरणी करताना जे आपण बियाणं आपण निवडलं आहे ते नक्कीच चांगल्या क्वालिटीचं बियाणं आहे का, नामांकित कंपनीचं बियाणं आहे का, सोबतच त्याला बीज प्रक्रिया केलेलं बियाणं आहे का. बीज प्रक्रिया नसेल केली तरी आपण त्याला घरी कोणत्या ह्याची करायची तर यावरती आपण व्हिडिओ नक्की बनवू, अशी कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. सोबतच दुसरं गोष्ट सांगायचं म्हटलं तर तुमचं घरचं बियाणं असेल ते तुम्ही वापरत असाल तर त्याची उगवण क्षमता तुम्ही कशी चेक करायची आपण याच्याबद्दल सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा, तेही नक्की सांगू. घरचं बियाणं वापरत असाल तर कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे ह्याच्यावरती मी तुम्हाला आपल्या पोस्टमध्ये नक्की सांगेल.
आणि व्हिडिओ आवडला असल्यास मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की शेअर करा, जेणेकरून इतर जे शेतकरी आहेत त्यांना ही माहिती नक्कीच माहितीशीर वाटेल. धन्यवाद. थांबूया इथेच आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात की सोयाबीन पेरताना कोणती खते वापरायची आणि बीज प्रक्रिया कशाची करायची. धन्यवाद.